नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज मंगळवारी सकाळी सामरा बेळगाव येथील श्री महालक्ष्मी देवीचा अक्षतारोपण सोहळा उत्साहात पार पडला. या यात्रेला आज मंगळवार दिनांक 14 मे रोजी सुरुवात झाली असून बुधवार दिनांक 22 रोजी या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली. सूर्योदयाला पुरोहितांच्या हस्ते अक्षतारोपण झाल्यानंतर विविध धार्मिक विधी पार पडले. यानंतर सामरा गावातील हक्कदारांच्या हस्ते देवीची ओटी भरून देवीच्या दर्शनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. बघता बघता लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, कलमेश्वर गल्ली आदी परिसर भाविकांनी फुलून गेला होता. यात्रेमुळे सध्या गावामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यात्रोत्सवासाठी महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, उपाध्यक्ष भरमगौडा पाटील, खजिनदार वायजी धर्मोजी, सदस्य नागेश देसाई, इराप्पा जोई, सिद्धराई अड्डी यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. बेळगाव किल्ला परिसरात मोठ्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर ठराविक उंचीवर लोखंडी कमान सुद्धा उभारण्यात आली आहे. मात्र बरीच अवजड वाहने येथून ये जा करतच असतात. अशातच येथून पाण्याच्या बाटल्या वाहून नेणारी रिक्षा या कमानीमध्ये अडकल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. आज मंगळवारी सकाळी बेळगाव जिल्हा रुग्णालयाकडून कोल्हापूर सर्कलकडे जाणाऱ्या आणि बीडी जत्ती कॉलेज जवळील चौकात सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला एका नियंत्रण सुटलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. या ट्रकच्या धडकेत संपूर्ण चौकीच उडून रस्त्यावर पडली. त्यामुळे चौकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने वर्दळ कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे येथून जाणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण आणावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आश्रय कॉलनी आणि खुसरो कॉलनी, महांतेश नगर मध्ये असलेल्या पायाभूत सुविधांची सर्वकष पाहणी केली. या भेटीचा उद्देश गटर, रस्ते आणि कचरा व्यवस्थापन सुविधांच्या स्थितीचे मूल्यांकन करणे, सुधारणेसाठी क्षेत्रे ओळखणे यावर लक्ष केंद्रित करणे हे होते. स्थानिक रहदारी महामंडळाचे अधिकारी आणि सुपुत्र अमान सेठ यांच्या समवेत आमदार आसिफ सेठ यांनी समुदायाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन दाखवला. या पाहणी दरम्यान आमदारांनी परिसरातील रहिवाशांशी संवाद साधून परिसरातील गटर, रस्ते व कचरा व्यवस्थापन या समस्या जाणून घेतल्या. अलीकडे पडलेल्या वळिवाच्या पावसाने अनेक भागात पाणी तुंबल्याने पावसाळ्यापूर्वी येथील विकास कामे हाती घेतली जातील. तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून प्रत्येक नागरिकाने जबाबदाऱ्या घेऊन रस्त्याच्या कडेला किंवा गटारीत कचरा टाकणे बंद करावे. महानगरपालिकेची वाहने आपल्या भागात येत नसतील किंवा कचरा उचलण्यास नकार देत असतील तर कृपया हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार दाखल करावी अशा सूचना केल्या. सामरा येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त श्री महालक्ष्मी देवीच्या रथोत्सवाला आज प्रारंभ झाला. तत्पूर्वी दुपारी 3 वाजता श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर देवीचा वन्नाट खेळ सुरू झाला. यावेळी भंडाऱ्यांची उधळण करत श्री महालक्ष्मी देवीचा जय जयकार करण्यात येत होता. सायंकाळी देवी रथावर विराजमान झाल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. चावडी गल्लीतील शिवानंद कुलकर्णी यांच्या घरापर्यंत हा रथ ओढल्यानंतर तिथेच तो आज एक रात्री वस्ती करता ठेवण्यात आला आहे. सध्या देशभर सर्वत्र कडक उन्हाळ्यामुळे अनेक ठिकाणच्या विहिरी, नदी, नाले कोरडे पडू लागले आहेत. अनेक ठिकाणचे उन्हाचे तापमान 40 अंशाच्या पार जाऊन पोहोचले आहे. अशातच रविवारी झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील वळिवाच्या पावसाने घटप्रभा नदीच्या पाण्यात प्रचंड वाढ झाल्याने ही नदी दुथडी भरून वाहून जात आहे. त्यामुळे गोकाक येथील जगप्रसिद्ध धबधबाही सध्या ओसंडून वाहत आहे. मे महिन्यात कोसळणाऱ्या या धबधब्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. यामुळे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर यांच्या कक्षाला कुलूप लावण्यात आले होते. त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छताही करण्यात आली नव्हती. मात्र मंगळवारी हे दोन्ही कक्ष उघडून त्या ठिकाणची स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापौर व उपमहापौर यांच्या कक्षाला कुलूप लावण्यात आले होते. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो. अपुऱ्या बस सेवेमुळे तासनतास बसची वाट पाहावी लागते. बस आल्यानंतर ती बस थांब्यावर न थांबता पुढे निघून जाते. अशा घटना वारंवार घडत असतात. त्याच प्रकारे आज मंगळवारी धामणे गावावरून येणाऱ्या बसमध्ये जागा असून देखील बेनकनहळ्ळी गावातील बस थांब्यावर ती थांबली नाही. त्यामुळे संतप्त युवकांनी बसचा पाठलाग करून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकांनी त्या युवकांच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या युवकांनी रस्त्यावर आपल्या गाड्या आडव्या लावून बस थांबवण्यात आली. यामध्ये दुचाकीला काहीशी धडक बसून नुकसान झाले. त्यामुळे चालकाच्या विरोधात घोषणा देत जाब विचारून त्याला धारेवर धरण्यात आले. प्रसंगी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाने माफी मागून उद्यापासून नियमित बस थांबेल असे आश्वासन दिल्यानंतरच हे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. पतंजली समूहाच्या कथित भ्रामक जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण हे दोघे न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाप्रकरणी न्यायाधीश हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे. तर दुसरीकडे बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना न्यायालयाने सुनावणीस उपस्थित न राहण्याची सूट दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत दिली असून भ्रामक जाहिराती आणि परवाने रद्द करण्यात आलेली औषधे बाजारातून परत घेण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत हे या प्रतिज्ञापत्रात नमूद करावे असे सांगण्यात आले आहे. आसाम पोलिसांनी मोठी कारवाई करत गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन्ही दहशतवादी बांगलादेशी नागरिक असून त्यांनी अवैध मार्गाने भारतात प्रवेश केला होता. तसेच ते मागील काही काळापासून भारतात वास्तव्य करत होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे अल कायदा या प्रतिबंधित संघटनेचे सदस्य आहेत. देशाच्या युवांना कट्टरवादात लोटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आसाममधील युवकांना चिथावणी देण्याचे काम दोघेही करत होते असे पोलिसांनी सांगितले. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. गाझाच्या राफा शहरात झालेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम करणाऱ्या एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णालयात जात असताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका वाहनावर हल्ला झाला होता. मृत्युमुखी पडलेला भारतीय व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा विभागाचा कर्मचारी होता. मृत भारतीयाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही, परंतु तो माजी सैनिक असल्याचे समजते. संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी दुःख व्यक्त केले आहे. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी तालुका खानापूर येथील मराठी शाळा सुरू करण्याच्या पालकांच्या आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येताना दिसून येत आहे. मंगळवारी गावकरी मंडळी आणि पालकांनी खानापूर गट शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट घेऊन शाळा सुरू करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन सादर केले. शाळा तत्कालीन शिक्षकांच्या सोयीस्कर वागण्यामुळे कशी बंद पडली, त्यानंतर गावातील विद्यार्थ्यांची शाळेअभावी कशी गैरसोय झाली याची संपूर्ण माहिती राजश्री कुडची यांना देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही शाळेला भेट देऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ व सद्य परिस्थितीत प्रतिशिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ कार्यवाही करू असे आश्वासन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. मुरगुड तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिरोळे यांच्यावरती कोल्हापूर जिल्हा शिवसेना
शिंदे गटाचे अध्यक्ष राजेकांत जमादार यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पत्रकारावरती केलेला हल्ला हा निषेधार्ह आहे. हा लोकशाहीचा गळा दाबून लेखणी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे कार्य समाजातील अतिविघ्न संतोषी आणि माथे फिरू लोक करत असून यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी कोगनोळी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित बैठकीत करण्यात आली. या समाजकंटकांचा व पत्रकारावरील भ्याड हल्ला केलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शाहीर संभाजी माने, अनिल अकोळे पाटील, प्रीतम शिंत्रे, योगेश माने, राज कोळेकर आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.